हे या पद्धतीच्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये करतील याचा मुळात त्या काळामध्ये अंदाज आलेला नव्हता. केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी 24 तास लढत आहे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं न्यूज रूम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. न्यूज रूम मध्ये आज आपला सवाल जवाब चाललेले आहेत अभय वर्तक आणि श्याम मानव यांच्या सोबत. ब्रेक पूर्वी वर्तकांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि श्याम मानवांवरती त्यांच्या संस्थेवरती काही आरोप केलेले आहेत, काही आक्षेप मांडलेले आहेत. माझे बाकीचे सहकारी तर प्रश्न विचारणारच आहेत, पण त्यापूर्वी या आरोपांबद्दल श्याम मानव काय म्हणतात? संमोहनात टाकून काही करतात याचा अर्थ पुन्हा मी सगळ्या पब्लिकला एकदा क्लिअर करू इच्छितो की संमोहनात टाकून म्हणजे असं संमोहनात टाकलं केलं असं नाहीये. ती लॉंग प्रोसेस आहे. संमोहनाच्या ज्ञानाचा वापर करून याचा उपयोग केला जातो असं माझं पहिलं म्हणणं. दुसरं, यांनी पैशाचे आरोप केले. यांच्या संस्थेने माझ्यावर पैसे 25 लाख रुपये खाल्ले या पद्धतीचा आरोप केला. तो वृत्तपत्रांमध्ये छापून आला. साधे हिशेब सुद्धा यांना धड पाहता येत नाही. दरवर्षी माझ्या संस्थेचे हिशेब गोळा होतात. एक तर फारसे पैसे मी कोणाकडनं घेतलेच नाही आतापर्यंत, आणि जे 25 लाख रुपये होते ते बक्षिसाकरता वेगळे ठेवले होते हेही त्यांना हिशेबावरनं कळलं नाही. चॅरिटी कमिशनरनी सगळा तो फायनल रिपोर्ट दिलेला आहे. मुळामध्ये मी आजपर्यंत कोणत्याच आंतरराष्ट्रीय संस्थेकडनं पैसे घेतले नाहीत. सरकारकडनं सुद्धा फारसे पैसे माझ्या संस्थेकरता घेतले नाहीत. जे थोडंसं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं काम असतं, त्याची शिबिरं परस्पर होतात, तेवढ्यापुरता तो पैसा संस्थेच्या याच्यात येतो आणि जातो. बाकी आम्ही गोळा केलेले जे पैसे आहेत ते प्रामुख्यानं आमच्या थोड्याभूत खर्चाकरता आणि बक्षिसाची रक्कम म्हणून ठेवलेले आहेत. एकाही पैशाचा कुठे अपहार झाला नाही. त्यावेळेस मात्र हे बोलायला तयार नाहीत, खोटे आरोप करायला तयार आहेत. आता दरवेळेस यांच्यावर कुठे कोर्ट केसेस टाकत बसाय खोटे आरोप करत आहेत म्हणून. तिसरा मुद्दा दाभोळकरांच्या हत्येविषयी. मी गेले 1982 सालापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो. ही चळवळ महाराष्ट्रभर चालवतो. एक लढाऊ संघटना आहे. हजारोच्या संख्येनं आतापर्यंत आमच्या संघटनेने बाबा मांत्रिक या सगळ्यांचा भांडाफोड केला. पर्सनली मी शेकडोंचा केला. अनेकदा त्या बाबांना मारायला जेव्हा त्यांचेच भक्त पुढे येतात त्यावेळेस आम्ही कधीही त्यांना मार पडू दिलेला नाही आहे. माझ्या संपूर्ण 35 वर्षाच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये माझा हा इतिहास आहे की एकदाही एक हिंसक घटना मी कधी घडू दिलेली नाही, कुणावर हात उचललेला नाही. माझं एवढं लढाऊ संघटन असताना माझ्या कार्यकर्त्यांनी कधी कुणावर हात उचलला नाही. कोणत्याही बाबाला मांत्रिकाला एक्सपोज केलं पण त्याला मॅन हँडलिंग केलेलं नाही. हा रेकॉर्ड आहे माझा आजपर्यंत. मी स्वतः असं नेहमी म्हणतो की मी अल्पसंख्य आहे, म्हणजे या विचारांच्या अर्थाने. मीच जर घटना पाळणार नाही आणि अहिंसक राहणार नाही तर मी इतरांकडनं कशी अपेक्षा करू शकेन. आणि त्यामुळे माझ्या जीवनामध्ये कोणतंही हिंसक कृत्य केलेलं नाही. दाभोळकर माझ्या संघटनेमध्ये 1987 साली माझ्याच विनंतीवरनं आलेले होते. मीच त्यांना डॉक्टर बाबा आढावांना मी विचारलं की मला बाहेरच्या प्रांतांमधलं काम जास्त करायचं, मला कोण मदत करू शकेल. त्यांनी सुचवलं म्हणून त्यांना मी रिक्वेस्ट केली. त्यांना वेळ नव्हता त्यावेळेस. 1-1.5 वर्षांनी ते माझ्या संघटनेमध्ये दाखल झाले महाराष्ट्र शाखेचे कार्याध्यक्ष म्हणून. 2 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. त्यांचे काही मतभेदाचे मुद्दे होते, माझे काही मतभेदाचे मुद्दे होते, आणि त्यामुळे त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 1990 साली सुरू केली. ते काम करत राहिले, मी काम करत राहिलो. 1990 ते त्यांची हत्या झाली 2013. 23 वर्ष कधीही आमच्यामध्ये हिंसक काही घडलेलं नाही. हां, त्यांचे जे काही मतं होते त्यांनी कधी लोकप्रभेत मांडले. कायद्याविषयी माझे मूलभूत मतभेद होते ते मी महाराष्ट्र टाइम्समधनं सकाळमधनं मांडले आणि तो कायदा आमूलाग्र बदलून घेतला आणि बदललेलाच कायदा आता संमत झालेला आहे. आता हे मतभेद असणं आणि लोकशाहीच्या चौकटीमध्ये ते व्यक्त करणं हा प्रत्येकाला अधिकार आहे. मर्यादित शब्दांचा वापर करून भोंदू वगैरे शब्द त्यांनी कुठेही वापरलेला नव्हता. त्यांना वाटत होतं की संमोहनाचा हा संपूर्ण जो भाग आहे, एक तर त्यांचा संमोहनावर विश्वास नव्हता. त्याच्या आधी ते पुस्तक लिहून बसले. हे जे काही लिहून बसलेले आहेत त्यातली ती मतं आणि त्यांनी लोकप्रभेमध्ये व्यक्त केलेली मतं ती पण कॉन्ट्रॅडिक्टरी मतं होती. कारण माझ्या सहवासात असताना लिहिलेलं ते पुस्तक असल्यामुळे स्वाभाविकच त्याच्यावर प्रभाव पडलेला असेल. कारण त्या काळामध्ये ज्यावेळेस डॉक्टर नरेंद्र दाभोळकर माझ्या संघटनेमध्ये होते त्यावेळेस आम्ही प्रत्येक शिबिरामध्ये संमोहनाचा प्रोग्राम मी करत असे आणि त्यातनं भूत, भानामती, मंत्रतंत्र या सगळ्यांचा कसा माणसावर परिणाम होतो, भूताचा फेनॉमेना कसा घडून येतो, माहीत नसलेली भाषा माणसं कशी बोलू शकतात, नॉर्मल माणसं सुद्धा संमोहनात गेल्यानंतर कशी वेगळीच भाषा बोलण्याचा आव आणू शकतात, हे सगळे फेनॉमेना आम्ही आमच्या शिबिरांमध्ये घडवून दाखवत होतो. त्या काळामध्ये ते माझ्यासोबत काम करत होते त्यामुळे या विषयासंबंधी त्यांची एक वेगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती. त्यामुळे दाभोळकरांची मी हत्या करेन हा इतका हास्यास्पद मुद्दा आहे आणि पोलिसांनी मी तुम्हाला सांगतो सगळ्या पॉसिबिलिटीज तपासलेल्या आहेत. त्यांनी कोणाला एक असं बघितलं जातं की ज्या क्षणाला मानवांनी सनातन संस्थेवर आरोप सुरू केले त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या अकाउंट्स विषयी, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या रेकॉर्ड विषयी, त्याच्यानंतर त्यांच्या बॅलन्स शीट विषयी, टॅक्स चुकवण्याविषयी आणि आता शेवटचा लेटेस्ट आरोप म्हणजे त्यांनीच हत्येमध्ये काही केलं असेल असे आरोप तुम्ही करायला सुरुवात केलीत.
तर म्हणजे हे काही काउंटर रिटेलेशन आहे किंवा काय? काउंटर रिलेटेशन नाही, आम्हाला सातत्याने संशय येत होता की डॉक्टर दाभोळकर हिंदू धर्मावरती सातत्याने आघात का करतायत. तर नाही आम्हाला या 2 हत्या ऐका झाल्यानंतरच पूर्ण. हे आरोप का सुरू हत्या नाही, हत्या तुमचा गैरसमज होतोय. ह्या विषयीची जी कागदपत्र आहेत ती खूप अगोदर 2006-07 पासून सगळी RTI टाकणं आणि या सगळ्या गोष्टी प्रोसेस सुरू होत्या. प्रश्न कसा आहे की ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की बाबा यांनी विदेशातून सुद्धा पैसे घेतलेत, विदेशातनं पैसे घेऊन इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं वार्तापत्र चालवलंय. फेराच्या कायद्यानुसार तुम्हाला जर विदेशातनं पैसे आले तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं इथे वार्तापत्र म्हणजे प्रिंटिंग करू शकत नाही. जे तिस्ता सेटलवाडांच्या बाबतीत सरकारने गुन्हा दाखल केला आहे तशाच प्रकारचा गुन्हा यांच्या संस्थेवरती देखील दाखल होणं गरजेचं आहे. बेसिकली मला 1-2 प्रश्न आज श्याम मानवांना या निमित्ताने विचारायचे आहेत की माझ्याकडे एक माहिती आली की श्याम मानवांच्या संघटनेने दर वर्षाला बॅलन्स शीट आपली सबमिट केली नाही. तर मला एक चॅनलवरून जाहीर त्यांना विचारायचं आहे की अशा प्रकारचा आरोप केला जातोय त्याच्यामध्ये तथ्य आहे का. दुसरी गोष्ट 1996 पासून प्रत्येक संघटनेमध्ये कार्यकारी अध्यक्ष असतो, त्याची निवडणूक झाली पाहिजे दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी. तर ती निवडणूक वेळच्या वेळी झालेली नाही, गेले अनेक वर्ष झालेले नाही. तर हे जे माझ्याकडे आरोप हे आले त्याचं तथ्य त्यांनी सांगितलं. मुळामध्ये चॅरिटी कमिशनर ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात. चॅरिटी कमिशनरनी पाहण्याचे सगळे मुद्दे दरवर्षी हिशेब जातातच. त्यामध्ये जेवढा डिले ते अलाउ करू शकतात तेवढा डिले काही वेळेस होतो. पण आमच्या इथे कोणी पेड माणूस नाही आहे, सगळे आपापली कामं करून ही कामं करत असतात आणि तरी आमचे हिशेब व्यवस्थितरित्या ठेवले जातात. त्यामध्ये जे काही आहे 25 लाखाचा हा जो मुद्दा आहे, जो बक्षिसाकरता आम्ही वेगळा काढलेला आहे, त्याच्याबद्दल काही त्यांचं मत वेगळं आहे, आमचं मत वेगळं आहे. त्याबद्दलच्या काही चर्चा सुरू आहेत. ठीक आहे, या मुद्द्यावर जास्त वेळ नको घालवायला. माझ्या सहकाऱ्यांना काही प्रश्न विचारायचे. निवडणूक झाली की नाही ते सांगितलं जरा त्यांनाही आपण निवडणूक होते की नाही हे चॅरिटी कमिशनर पाहतच असतात. दरवर्षी तुम्ही सांगून टाका ना, झाली तर झाली, नाही कागदपत्रावर होतच असते. तुमचाच न्याय लावायचा झाला तर ज्याप्रमाणे संमोहनाला एखाद्या तज्ञाची किंवा डिग्री होल्डरची गरज आहे त्याप्रमाणे या मुद्द्यावर चॅरिटी कमिशनर सोडू ना आपण, नाही का? तर त्यांना विचारू देतो. माझा असा प्रश्न आहे, तरुण पिढीला हा संभ्रम पडलेला आहे हिंदुत्व आणि अंधश्रद्धा किंवा सनातन किंवा अंधश्रद्धा निर्मूलन, त्याविषयी तुमची काय भूमिका आहे, तुम्ही काय स्पष्ट कराल? एक गोष्ट आपण सातत्याने लक्षात घेतली पाहिजे की हिंदू धर्म हा कायम सर्व बाजूने ओपन राहिला, म्हणजे सगळ्यांना खुलं मत आहे. चार्वाकांना सुद्धा ऋषी ही आपण संज्ञा दिलेली आहे. त्यामुळे हिंदुत्वामध्ये पालट झालेच नाही पाहिजेत, आम्ही बदलणार नाही अशी हिंदू धर्मियांची आणि हिंदू संघटनांचं कुठेही मत नाही. आजही आम्ही म्हणतो की गणेशोत्सवामधल्या डॉल्बी सिस्टीम, होणारे गैरप्रकार, जबरदस्तीची वर्गणी वसुली सगळं बंद झालं पाहिजे. अनेक चुकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याही बंद झाल्या पाहिजेत. भोंदू साधू आहेत तर त्यांनाही उघड केलं गेलं पाहिजे खऱ्या संतांपर्यंत पोहोचण्यासाठी. पण सगळेच साधू सगळेच संत असं जर कोणी म्हणत असेल भोंदू आहेत तर ते पूर्णतः चुकीचं आहे. आज सनातन संस्थेने, मी तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणून सांगतो की भोंदू साधूंच्या विरोधात आमचेही ग्रंथ आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की बाबा भोंदू साधू म्हणून जर तुम्ही करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला जर आम्ही बघतो की सातत्याने सरकारचं धोरण, म्हणजे विशेषतः काँग्रेसचं धोरण किंवा ह्या सेक्युलरवादी संघटनांचं धोरण केवळ हिंदूंना टार्गेट करणं, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आज जी मंदिरं आहेत, शिर्डीचं साईबाबांचं मंदिर सरकारच्या ताब्यात आहे, सिद्धिविनायक मंदिर ताब्यात आहे, कोल्हापूरची अंबाबाई ताब्यात आहे, पण एकही चर्च ताब्यात नाही, एकही मशीद त्यांच्या ताब्यामध्ये नाही. अशा प्रकारचा दुय्यम न्याय जर सातत्याने हिंदूंना लावला जात असेल तर ती गोष्ट चुकीची आहे. आजही शाळांमध्ये तुम्ही गेलात तर एखादा मुसलमान विद्यार्थी असेल तर त्याला गणवेश विनामूल्य आहे, दररोज 2 रुपयाचं अनुदान आहे, आणि मग एखादा आदिवासी अत्यंतिक गरीब तर त्याला मात्र तशा प्रकारच्या सवलती नाही. पण मग अशा मुद्द्यांवरती एक न्यायाधारित अन्यायावरती परिवर्जन करणारी संघटना आणि त्याचा विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही सूक्ष्मात जाणं, 20% संतत्व, 60% संतत्व आणि पातळातून मांत्रिक वर येणे, या गोष्टीत का अडकता? मग उलट तुमचे मुद्दे खरंच चांगले आहेत, मग तुम्ही त्या मुद्द्यांना घेऊन एक चळवळ का नाही उभारत? तुम्ही या आध्यात्मिक आणि दोन गोष्टी आहेत. मला मुंबईला पण जायचंय आणि दिल्लीला पण जायचंय, तर मी दोन्ही ठिकाणी जाणार आहे. असं नाही तुम्ही म्हणत की तुम्हाला दिल्लीला जायचं तर मुंबईला का नाही जायचं. बेसिकली जे अध्यात्मातल्या सूक्ष्मातल्या गोष्टी आहेत, आमचं म्हणणं काय की आज IIT जाऊन अभ्यास करते की 5000 वर्षापूर्वीचा इंद्रप्रस्थमधला स्तंभ जाऊन तपासते की 50 मायक्रॉनचं कोटिंग 5000 वर्षापूर्वी कसं केलं. आमचं म्हणणं आहे की रायगडावरती जाऊन बघा की बाबा कशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं मेकॅनिकल इक्विपमेंट नसताना महाराजांनी कसा किल्ला बांधला, अनेक मंदिरं बांधली. म्हणजे अध्यात्म हे विज्ञान निष्ठच आहे. प्रश्न असा आहे की आम्ही त्याचं संशोधन करत नाही. शाळांमध्ये आज ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी का शिकवली जात नाही? शाळांमध्ये गोंदवलेकर महाराजांचं चरित्र का शिकवलं जात नाही? माझं म्हणणं आहे की ह्या ज्या सगळ्या सूक्ष्मातल्या गोष्टी आहेत, या सूक्ष्मातल्या गोष्टी वैज्ञानिक विज्ञान तुम्ही ज्यावेळी म्हणतात की काय अमुक वर्तक नावाच्या व्यक्तीमध्ये 60% काय संतत्व आहे, हे सिद्ध होऊ शकतं आमच्या बाकीच्या प्रचलित वैज्ञानिक साधनांच्या आधारे?
हां, नक्की तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे की अशा गोष्टी सिद्ध करण्यासाठी काही इक्विपमेंट्सचा वापर आमच्या आश्रमामध्ये सुरू आहे की बाबा जेणेकरून त्या व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर काही विज्ञाननिष्ठ लोकांना तर बाबा आम्हाला हे सिद्ध करायचं आहे. आणि ही यंत्र तुम्हीच बनवलेली आहेत. ही यंत्र बाहेर नाही available. जगभरामध्ये उपलब्ध असलेली यंत्र किंवा BRC IIT अशा सगळ्या इन्स्टिट्यूटचा वापर त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे रिझल्ट घेऊन आम्ही त्याच्याविषयी एक वेगळं सेशन ठेवा, 2 सायंटिस्ट बोलवा, मी तुमच्याकडे सगळ्या प्रूफ सकट येईन. लक्षात ठेवा की आमचं म्हणणं आहे की जर अध्यात्म आहे ना ते पण विज्ञानाधारितच लोकांना कळलं पाहिजे. सुद्धा आपण जाणून घेऊयात मानवांकडे असा सुद्धा टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट अशा झालेल्या आहेत का या फील्ड मधल्या? ऑरा मॅपिंग वगैरे तर ऐकून होतो, बोलून उपयोगाचं नाही. IITच्या इंजिनियर्सना बोलावं लागेल की आम्ही दाखवलेले रिपोर्ट्स, आम्ही दाखवलेले जेव्हा तुम्हाला रिपोर्ट दाखवू, जर मी तुम्हाला समीरणजी एक मला कार्यक्रमाची तुम्हाला विनंती राहील, जर विषय या अर्थाने निघालेलाच आहे की IITचे रिपोर्ट, हिंदुजाचे रिपोर्ट, असे अनेक महत्त्वाचे रिपोर्ट किंवा अन्य इक्विपमेंट्सच्या द्वारे घेतलेलं टेस्टिंग याच्यावरती कार्यक्रम करा. कारण नाही हे संशोधन लोकांच्या समोर जात नाही. प्रसन्न, तुला ब्रेकवर जायचं मला माहिती आहे, पण त्याच्या आधी मला एक सांगायचंय की अध्यात्म आणि ज्योतिष यांचा जवळचा संबंध हे आपण मानता? अगदी मानतो. गाजलेल्या ज्योतिषांचं जर असं मत असेल की येस, संमोहनाद्वारे एखाद्या माणसाला हत्येला सुद्धा प्रवृत्त करता येतं, तर आपलं काय म्हणणं आहे हे आपण विचार करून नंतर सांगा. नाही, तू एका सेकंदात नंतर परत गाजलेल्या डॉक्टरचं म्हणणं आहे की वकिली क्षेत्रामध्ये हे होऊ शकत नाही, तर तुम्ही मान्य कराल का? मान्य नाही करू शकत. ज्योतिषा संदर्भातलंच बोललं पाहिजे. ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे, ज्योतिषी आणि संमोहन तज्ञ याच्यामध्ये फरक आहे. असू दे ना. ज्योतिष, तुम्ही जर्नलिस्ट आहात, तुम्ही वकिलीबद्दल बोलू शकत नाही. वकिलीबद्दल बोलू शकतो, डॉक्टरकीबद्दल बोलू शकतो, अध्यात्मातला अधिकारी अध्यात्माबद्दल बोलू शकतो. आणि हाच मुद्दा आहे की श्याम मानवांना अध्यात्माबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. एक चूक दुरुस्त करतो. जर्नलिस्टला जगातल्या कुठल्याही विषयावर बोलायचा अधिकार असतो हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा. म्हणून आम्ही तुमच्याशी अधिकाराने बोलू शकतो. अधिकार नाही. नाही तर तुम्ही आमच्याशी बोलता का? बोलू शकतो. अधिकार नाही अशासाठी अधिकाराने बोलू शकतो. याचं कारण जी माहिती आमच्यापाशी येते ती कदाचित तुमच्यापाशी आलेली नसते. केवळ बातमी मूल्यापुरतं बोलू शकता. IITच्या एखाद्या इंजिनियरशी तुम्ही वाद घालू शकत नाही. याचा अर्थ असा नाहीये की एखाद्या माणसाला तुमच्याविषयी माहिती आहे आणि ती खरी नाहीच आहे. नाही, असा याचा अर्थ मी त्याच्यामध्ये डीप मध्ये जात नाही. एक छोटंसं उदाहरण मी करून इथे तुम्ही ब्रेकवरती जा की एका चर्चासत्रानंतर मला एका अशिक्षित बाईने फोन केला आणि तिने मला साधं विचारलं की माझ्याही शाळेमध्ये त्या बाईने मला प्रश्न विचारला की तुमच्या मुलगी, तुम्ही सगळं देवाचं करता तर मला देव दाखवा. तर म्हणे मी तिला एवढंच उत्तर दिलं की तुला देव दाखवू शकतोय, पण तुम्ही एखाद्या शाळेमध्ये प्रयोग करता तेव्हा त्याच्यासाठी साध्या गोष्टी आवश्यक असतात. म्हणजे आवश्यक साहित्य, परीक्षा, त्याच्यानंतर निरीक्षण आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन. आता तुम्ही मला सांगा की मी देव मला बघायचं आहे, पण मी आवश्यक साहित्य पण घेणार नाही, कृती पण करणार नाही, ऑब्झर्वेशन करणार नाही आणि मला डायरेक्ट कन्क्लुजन द्या, हे शक्य नाही. श्याम मानव लक्षात घ्या, तुम्हाला देव बघायचा असेल तर साधना केली पाहिजे. तुम्हालाच असं नाही, कुठल्याही व्यक्तीला देव बघायचा तर साधना केली पाहिजे. रेडीमेड कोणीतरी पैसे घेऊन तुम्हाला देव दाखवत असेल तर ती भोंदूगिरी आहे, तुम्हाला फसवतोय. देव साधना केल्याशिवाय दिसणार नाही. इथे एक आपल्याला छोटासा ब्रेक घ्यायचा. मी येतो. एकच मुद्दा होता की बाकी सोडा तुम्ही तपासणं वगैरे, सूक्ष्म देहाने कुठेही जाता येतं ना. आठवलेंचाच दावा आहे ना. तुमच्यापैकी एखाद्याने शेजारच्या रूममध्ये जाऊन दाखवा ना सूक्ष्म देहाने तिथे काय वस्तू ठेवलेल्या आहेत, तपासू द्या पत्रकारांना. माझं म्हणणं आहे की ह्या विषयावरती एक वेगळा कार्यक्रम घ्या. असेल की ज्या पत्रकाराला तितकी पातळी असेल त्यांनीच त्या रूम मध्ये जायचं. नाही, त्यालाच दिसेल, इतरांना दिसणार. त्यांचं म्हणणं ठीक आहे, कॅमेरे लावू, नो प्रॉब्लेम, कॅमेरे लावू ना, कॅमेरे लावू, चालेल. मी इकडे छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर श्याम मानवांना सुद्धा काही प्रश्न आहेत, कारण श्याम मानवांचा जो आक्षेप आहे किंवा जो विचार मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याला अन्य कोणी नाही, डॉक्टर दाभोलकरांचे चिरंजीव जे स्वतः सायकियाट्रिस्ट आहेत त्या हमीद दाभोलकरांनीच त्याला विरोध केलेला आहे की अशा थेअरीने खुनापर्यंत पोहोचता येत नाही. किंबहुना अशा प्रकारे मांडणी करून या हत्येच्या तपासामध्ये विघ्न आणण्याचा किंवा एक प्रकारचा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न श्याम मानव करतायत. ब्रेकनंतर तोही मुद्दा आपल्याला विचारायचा आहे आणि संपादकीय सहकार्यांचे प्रश्न असणार आहेत. त्यापूर्वी छोटासा ब्रेक पाहत राहा. जय महाराष्ट्र. हे या पद्धतीच्या टेररिस्ट ऍक्टिव्हिटी पुढच्या काळामध्ये करतील याचा मुळात या काळामध्ये अंदाज आलेला नव्हता. केवळ सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी 24 तास लढत आहे.